नमस्कार. आपल्या चटपटीत आजीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण येथे आरोग्यासाठी पौष्टिक अशी आवळा कँडी बनवणार आहोत. इथे मी 1 किलो आवळे 2 पाण्याने स्वच्छ धुवून नॅपकिननी स्वच्छ पुसून घेतले आहेत. आता कुकर घेऊन त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये जाळी ठेवून द्यायची आणि आता हे आपले आवळेचा डब्बा कुकरमध्ये ठेवून द्यायचा. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. घरच्या घरी आवळा कँडी कशी बनवायची ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नीट बघा. ही कँडी वर्षभर टिकून राहण्यासाठी काय करायचे ती मी नीट इथे सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आता इथे आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण ते आवळे चाळणीत काढून घेऊया. आवळे थंड. आता हे पाणी आहे ना डब्यातले, हे शॅम्पू करताना डोकं धुवायला वापरायचे, टाकून नाही द्यायचे. आता हे आवळे आपले थंड झालेले आहेत. आता एक पातेले घ्यायचे आहे स्वच्छ आणि त्याच्यामध्ये अशा पाकळ्या काढून टाकून घ्यायच्या. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन आहे. ते आरोग्यासाठी खूप चांगले असते. आपल्याला इथे 1 किलो आवळ्याला पाऊण किलो साखर लागणार आहे. त्या हिशोबानं जर घातलं तर आपल्या कँडी खराब होत नाही, वर्षभर टिकून राहते. तर ही कँडी अशी साखर व्यवस्थित घातल्यामुळं चांगली टिकून राहते. कमी साखर घातली ना तर ती खराब होऊन जाते. अशाच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आवळ्यामुळे आपले पचन शक्ती चांगली होते, आपले केसांचे आरोग्य चांगले राहते, आपले वजन कमी होते आणि आपले कफ होत नाही आपल्या शरीरात. आवळ्या खाल्ल्याने अनेक फायदे आपल्याला आहेत इथे. तरी आपण हे आवळ्याची रोज 2-2 कँडी सकाळी खाल्ली पाहिजे. आणि आता हे बी आहेत ना, ते बी पण असे सुकवून तुम्ही पावडर करून केस धुवायला वापरू शकता. आता हे आपल्या आवळ्या सगळ्या पाकळ्या सोलून झालेल्या आहेत काढून. आता त्याच्यामध्ये 1 किलो आवळ्याला आता मी इथे पाऊण किलो साखर घालून व्यवस्थित आता इथं मिक्स करून घेते. आता हे मिक्स करून झालं की आपल्याला 24 तास असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. मधून 1-2 वेळेस त्याला हलवून घ्यायचे. मग थोडीशी साखर असली तर परत ते झाकून ठेवायचे आणि परत 1-2दा असं आपण हलवून घ्यायचं आणि परत झाकून ठेवून द्यायचं. इथे आपल्याला अजून ह्याच्यामध्ये साखर दिसत आहे. तर आता अजून आपल्याला एक 7-8 तास असंच त्याला झाकून ठेवायचं आहे. आणि आता परत आता बघा, आता पूर्ण साखर इथं विरघळलेली आहे. तर आता हे आपण हे फोडीत चाळणीमध्ये हे कँडी आपण काढून घ्यायची आहे. आणि आता ही कँडी काढून घ्यायची. सगळं ह्याच्यातलं ते सगळं पाक खाली जाऊ द्यायचा आणि थोडीशी सगळं व्यवस्थित पाक गेलं की ह्याच्यामध्ये आपल्याला आता इथे थोडा मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडंसं काळं मीठ आणि जिरे धनेपूड आणि विलायची आणि पिठी साखर घालून इथं मी विलायची ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून इथं ह्याला लावून घ्यायचं सगळं चाळणीमध्ये व्यवस्थित. आणि आता हे सगळं व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपलं हे सगळं मिश्रण मिक्स झालं की आता ताटामध्ये व्यवस्थित पसरून ठेवायचं. मग हे आपण हे ताट सावलीत पण वाळवू शकता. सावलीत आपल्याला 2-3 दिवस वाळवावं लागते आणि उन्हात पण वाळवू शकता. उन्हात वाळवलं तरी थोडीशी लालसर दिसते, पण आता ते नंतर खराब होत नाही. आपली कँडी वर्षभर टिकून राहते. आता हे खाली ज्यूस आहे ना, ते आपण फ्रीजमध्येच पण ठेवू शकतो. 15 दिवस राहू शकते. त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून थोडासा लिंबू घालून हे सरबत म्हणून पिऊ शकता. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही